आम्ही सारे खवय्ये. शीतल, आपली पुढची रेसिपी काय आहे? रोस्टेड चिकन इन व्हाईट क्रीम सॉस. रोस्टेड चिकन इन व्हाईट क्रीम सॉस. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? चिकन घेतलं आहे, पण ब्रेस्ट पीसेस आहे त्याच्यामध्ये. ओके. व्हाईट क्रीम, हे बाजारात मिळतं व्हाईट क्रीम, त्याच्यासाठी नो मेहनत. आणि त्यानंतर मशरूम्स, प्रोसेस चीज बाजारात मिळतं ते, बटर, ऑलिव्स, विनेगर, चिली फ्लेक्स, लसूण बारीक केलेले, मीठ, थोडीशी हनी आणि मिक्स हर्ब्स. ओके, आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला सांगा आधी, काय करायचं? हा, सर्वात आपल्याला चिकन मॅरिनेट करावं लागणार. प्लेट लागेल? हो. हे चिकनचे ब्रेस्ट पीसेस आहेत, ते मॅरिनेट. ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी येतं ना चिकनचं, ते आपण काढून टाकायचं, म्हणजे टिश्यूने टॅप करायचं थोडस. ह्याचं पाणी, एक्स्ट्रा पाणी आहे ना, ते सगळं काढून टाकायचं, म्हणजे चिकन एकदम कोरडं होऊन द्यायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, तर चिली फ्लेक्स टाकणार. त्यानंतर लसूण पण थोडीशीच टाकायची एकदम. आणि हनी टाकायची. हनीचं काय काम आहे ह्याच्यात? जेव्हा रोस्टिंग करायला आपण घेतो ना, त्याला हनीनी तो कलर येतो. आणि विनेगर टाकल्यामुळे ना, त्याचा तो एक टँगीनेस असतो ना, तो येतो त्याच्यामध्ये. तर विनेगर पण जर जास्त कोणाला आंबट खायला आवडत नाही तर विनेगर हे करणार. आणि हर्ब्स जेव्हाही टाकतो तर क्रश करून टाकतो, कारण का ते क्रश करणं बरंच आहे का तुमच्याकडे? हा. ओके. आणि सॉल्ट. बाकी ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहेत? हो, नंतर. नाही, बटर पण आहे त्याच्यामध्ये. हे सगळं एकत्र असं लावून ठेवायचं. हे प्रॉपर आता मॅरिनेट करायला परत फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. किती आपल्याला? 1 तास. हे मॅरिनेशन चांगलं व्हायला पाहिजे. हे 1 तास जायला, 1 तासाच्या खाली आपल्याला बाहेर काढता येणार नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे बरोबर किमान 1 तास तरी ठेवायला पाहिजे. आता आम्ही हे 1 तास आत ठेवणार आहे असं तुम्हाला वाटते की काय? हे 1 तास आम्ही ऑलरेडी आत ठेवून आणलेलं आहे. हे बघा, आता आपण हे घेऊन पुढे जायचं. ओके, काय करायचं होतं मला सांगायचं? हे गरम झाला ना तवा की डायरेक्टली तसं टाकायचं, कारण का याला ऑलरेडी बटर लावलेलं आहे आपण, म्हणून तेल तूप वगैरे काही टाकायची गरज नाही. ओके, आता हे आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्याला आपण छोट्या फ्लेम वरती तळून घेऊया आणि मग ते मोठ्या फ्लेम वरती टाकूया. चला, आमची तयारी चालू आहे. पण हे काय करतेस का गे? हा थोडासा बर्न्ट, म्हणजे रोस्टेड इफेक्ट त्याला येण्यासाठी ते हे करते. कलर चेंज होतो बघा. आणि बटर असल्यामुळे अजून तो बर्न्ट, आणि हनी त्याच्यासाठी टाकलेली होती, ताकी ते थोडासा बर्न्ट इफेक्ट येतो त्याच्यामध्ये. आपल्याला पाहिजे तो रंग आलाय आता. होय. हे बघा, हे ऑलमोस्ट डन झालंय. गॅस बंद करूया. आपण ह्याच्यात काय करणार आहोत? सॉस बनवणार आहोत. ओके. बटर टाकते मी. बटर हे झाल्यानंतर थोडस लसणाचे हे, आणि मग त्याच्यामध्ये ऑलिव्स आणि हे मशरूम दोन्ही टाकायचे. हा, हे थोडस हाय फ्लेम वरती करायचं, कारण का मशरूम स्वतःच पाणी सोडायला लागतं. मग ते पाणी पण आटवायचं, कारण का हे थोडस थिक सॉस असायला पाहिजे. हा, ह्याच्यामध्ये सॉल्ट टाकतो. हा, तिखट.
हाताचा हात बराच कमी झालाय पण तुझा. होय भरपूर, पण एका अर्थी इट्स गुड नो. असं काही नाही, एखादं तिखट खायला काहीच प्रॉब्लेम नाही. मासे तिखट खायला काही प्रॉब्लेम नाही, पण हे आता आपण गॅस बारीक करूया आणि ह्याच्यामध्ये क्रीम टाकूया. आणि मग इमिजिएटली चीज टाकायचं. ह्याच्यामध्ये सॉल्टचं थोडंसं बघायचं, कारण चीजमध्ये स्वतःचं सॉल्ट असतं. तर सॉल्ट जर टाकाल तर आधी थोडी कमीच टाका, आणि जर का असं पाहिजे तर थोडंसं टेस्ट करून नंतर टाकू शकतो. हां. ओके, हे झालं ना आता? हो झालं हे. आता सर्व करायला रेडी आहे. ओके. सर्व करण्यासाठी सर्वाधिक चिकन आणि मग सॉस टाकायचं. हा सॉस एकदम चीजी सॉस, म्हणजे चीज भरपूर असतं त्याच्यामध्ये, तब्येत चांगली होते. ओके. हा, आणि मग ह्याच्यावर ना परत फ्रेश हर्ब्स क्रश करून टाकायचे, आणि थोडीशी चिली फ्लेक्स वरनं टाकायची, आणि थोडीशी नावापुरता, म्हणजे एकदम तिखट नाही व्हायला पाहिजे. आणि मग ऑलिव्स. ओके. वरून सजवायचे. होय. पेपर पावडर पाहिजे असेल तर थोडीशी पेपर अशी फक्त, पण फ्रेश फ्रेश ग्राउंड केलेली, म्हणजे आधी ठेचून ठेवलेली नाही, एकदम फ्रेश फ्रेश. हा, ताजी ताजी. तुम्ही आता इकडे तिकडे फिरू नका, एका जागी बसा. हे फिरू दे, तुम्ही एका जागी बसा आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. रोस्टेड चिकन इन व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम चिकन, 200 ml क्रीम, मशरूम्स, चीज, बटर, 10 ते 12 ऑलिव्ह्स, विनेगर, चिली फ्लेक्स, 4-5 लसूण पाकळ्या, मीठ, मध आणि मिक्स्ड हर्ब्स. कृती: प्रथम चिली फ्लेक्स, लसूण, मध, विनेगर, मिक्स्ड हर्ब्स, मीठ आणि बटरचं मॅरिनेशन चिकनला लावून ते फ्रीज मध्ये 1 तास ठेवून द्यावं. तवा गरम करून त्यावर मॅरिनेट केलेलं चिकन भाजून घ्यावं. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मशरूम्स, ऑलिव्हचे तुकडे, मीठ, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, क्रीम आणि चीज घालून व्हाईट सॉस शिजवून घ्यावा. सर्व्ह करताना प्लेट मध्ये चिकन घेऊन त्यावर व्हाईट सॉस घालावा. वरून चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स आणि ऑलिव्ह्स घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही